एखाद्या ऑब्जेक्ट किंवा टेक्स्ट किंवा आउटलाईनची प्रॉपर्टी नष्ट करण्याकरता कन्वर्ट टू कर्व्ह किंवा कन्वर्ट आउटलाईन टू कर्व्ह हे पर्याय वापरतात. आपण विकत घेतलेल्या वस्तूवर बारकोड दिसतो. जर आपण एखाद्या वस्तूचे लेआउट तयार केले तर त्यावर बारकोड देण्याकरता एडिट मेनूमधील इन्सर्ट बारकोड ही कमांड निवडावी. मेश टूलने ऑब्जेक्टमध्ये विविध रंगछटा देता येतात. उदाहरणार्थ, सफरचंदामध्ये रंगाच्या गडद फिक्कट छटा दर्शवता येतात. मेश टूलवर क्लिक केल्यावर ऑब्जेक्टमध्ये ग्रीड लाईन्स दिसतील. या ग्रीड लाईन्स प्रॉपर्टी बारवरच्या ग्रीड साईजवर क्लिक करून कमी जास्त करता येतात. ग्रीडच्या नोड्सवर क्लिक करून कलर पॅलेटमधील सफरचंदाच्या रंगछटांकरता रंग निवडा. महत्त्वाची सूचना: एकदा आपण ऑब्जेक्टवर मेश टूलचा वापर केला की पूर्ण ऑब्जेक्टमध्ये रंग भरणे शक्य नसते. आपण तयार केलेल्या रंगाच्या छटा कायम राहतात. याकरिता मेश टूलचा उपयोग करण्यापूर्वी गरज असेल तर ऑब्जेक्टमध्ये रंग भरून मग या टूलचा वापर करा. प्रिंटेबल एरियामधील सर्व ऑब्जेक्ट संलग्न राहण्याकरिता ते सिलेक्ट करून अरेंज मेनूमधील ग्रुप कमांड निवडा किंवा ग्रुप केलेले ऑब्जेक्ट्स सुटे करण्यासाठी अनग्रुप कमांड निवडा. प्रिंटेबल एरियामध्ये एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स असतील तर त्यांचे स्थान निश्चित करण्याकरता अरेंज मेनूमधील ऑर्डर कमांड निवडा. सिलेक्टेड ऑब्जेक्ट कोणत्या ऑब्जेक्टच्या पुढे किंवा मागे हवेत हे इन फ्रंट ऑफ म्हणजे त्यापुढे किंवा बॅक म्हणजे मागे यानुसार ठरवावे.